पाहायला मिळतात. स्पर्धा जी आपल्या माहितीसाठी चालू आहे ती नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेलं हे मास्टर चषक आहे. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. तब्बल 24 संघांना इथे संधी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आजच्या दिवशी 12 संघ आणि उद्याच्या दिवसात 12 संघ असणार आहेत. आजच्या दिवसातला शेवटचा सामना वाघबीळ संघ आणि मोरवा दोन बलाढ्य संघ पाहायला मिळतात. मंगेश आणि मेघनाथ ही जोडी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कला प्रयत्न, पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला 4 धावांसाठी. काय फटका बघितला, वा. पहिल्या चेंडूवर अपेक्षित नसताना हा चौकार येतोय, जो चौकार नसता रिव्हर्सच्या पद्धतीने पाहायला मिळते. स्वागत आहे तुझं भरत नारिंग ग्रामस्थ नावाच्या मैदानावर. शेवटचा सामना आहे आजचा. आणि खरोखर शांताराम गरज साहेब, आपण ज्याप्रमाणे म्हटलेत की जी अपेक्षा केली होती त्याहून अधिक चांगल्या मॅचेस आपण आज या ठिकाणी पाहिलेत. आणि पहिला स्ट्रोक का अटेम्प्ट केलाय, रिव्हर्सचा फटका, स्विचिटचा फटका आणि स्वीट फटका आपण मंगेश पाटील यांच्या बॅटमधून पाहिला. चौकार, 4 धावेनं अकाउंट ओपन केले मंगेशनं. सुरेख फटका, स्वीट फटका, गोड फटका म्हणायला हरकत नाही. फटक्याचं रूपांतर 4 धावाने झालेलं आहे. आनंद व्यक्त करत असताना पाहायला मिळत असेल मोरवा संघ. पहिला चेंडू 4 धावा येताना दिसतात. प्रयत्न परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. स्लोवर चेंडू हाताळला जातो. लेग ब्रेक पद्धतीने थोडासा बोटांना फिरवताना मात्र ह्या चेंडूवर सुद्धा 1 धाव येत आहे. धाव संख्या 1 निवडली जाते भरत भाऊ 5 धावांवर. या दोन्ही टीमच्या विषयी शांताराम सर जर सांगायचं गेलं तर नो डाऊट वाघवेळ संघ म्हटलं तर चॅम्पियन आहे. नारंगी स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे, चॅम्पियन ठरला आहे. या नारंगी स्पर्धेचा विजेतेपद वाघवेळ संघानं जिंकलं आहे. मात्र जवळजवळ सलग 3रं वर्ष आहे, सलग 3ऱ्यांदा आर के मोरवा संघ सेमीफायनल या मैदानात खेळतोय. हे देखील महत्त्वाचं असेल. इथून आर के मोरवा संघ देखील रिकाम्या ते नारंगीच्या मैदानातून कधीही गेला नाहीये. सलग 3रं वर्ष नारंगीच्या मैदानात सेमीफायनल खेळतो. म्हणून इथून आर केचा देखील प्रयत्न हाच असेल की आम्हाला यावर्षी या नारंगीच्या मैदानाची फायनल खेळायची आहे. चांगला स्ट्रोक खेळला गेला, स्लॉक स्लिपचा फटका खेळला गेला होता. डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे, 1 धाव मिळेल. धावासंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 6 धावा. स्वीपचा फटका, चांगला फटका. ज्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीने बॅटवर आला. क्षेत्ररक्षण दक्ष होता कारणास्तव 1च धाव मात्र महत्त्वपूर्ण धाव असेल ती. बॅकफुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला टर्न केलंय. डीप लॉंग ऑन मधून फिल्डर नंदू पाटील येत आहेत. मिड ऑन रोजनमध्ये चेंडूला फील्ड करतात, फक्त सिंगल मिळेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी नक्कीच आपल्या खेळण्याची पद्धत जर आपण पाहिलं तर बदलले मंगेशनं. कारण एक प्लॅनिंग केलं असेल, पूर्ण कल्पना आहे आपल्याला वाघबीळ संघासमोर खेळायचं आणि नक्कीच भरत भाऊ वाघबीळ संघ बलाढ्य संघ आहे. आणि इथे बघा एष्टा उद्ध्वस्त होत आहेत का. आणि गडी बाद क्रम येतोय पहिला. भरत भाऊ पहिला गडी बाद क्रम येतो, इनसाइड एज लागतोय आणि गडी बाद क्रम येताना दिसतोय. प्ले डाऊन झालाय. मिस्टर मेघनाथ घरात या ठिकाणी परत आहेत. पहिला धक्का आर के मोरवा या टीमला बसतोय. अतिशय सुंदर तो चेंडू हाताळला गेला. प्रयत्न मणिरा मात्र एक सफलता प्राप्त करत आहेत. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला शांतारामजी की नो डाऊट वाघबीळचा संघ एक बलाढ्य संघ आहे. कारण सध्याच्या घडीला ते आपणही जवळपास 15-20 स्पर्धा खेळतोय नारंगीच्या मैदानावर. मात्र ओव्हरऑल ज्या 14 स्पर्धा झाल्या आहेत त्या ओव्हरऑल 14 स्पर्धेमध्ये या टीमच्या विषयी जर माहिती द्यायची गेली तर 7 विजेतापदं आहेत, 1 उपविजेतापद आहे आणि 1 नंबर 3चं बक्षीस आहे. म्हणजे 10 स्पर्धेमध्ये या टीमनं पारितोषिकं पटकावलेत. खूप चांगला परफॉर्मन्स या वर्षाचा पाहायला मिळतो. निश्चित बलाढ्य संघ आणि तानाजीने हा चांगला संघ बनवला आहे. निश्चितच दुपारच्या सत्रात जेव्हा आलं तर माझ्या हॉटेलला जेवायला हा सगळा संघ होता. दुपारी जेव्हा आले मॅच सुरू होण्या अगोदर सर्व खेळाडू माझ्या विरारच्या हॉटेलमध्ये जेवायला आले होते. तिथे जेवून त्यानंतर खेळण्यासाठी इकडे आले. बलाढ्य संघ, खेळाडू चांगले आहेत. फलंदाजीमध्ये एक फटकेबाजीचा एक आपल्या ताकदवान फटकेबाजीचं जे आहे ना प्राधान्य त्यांच्याकडे आहे आणि त्याचाच फायदा त्यांना होत असतो प्रत्येक वेळी. यस, नक्कीच.
म्हणूनच तर गोडदेव आणि वाघबीळ ज्यावेळेस पहिली मॅच आपण आजच्या दिवसाची खेळलो होतो शांतारामजी, तेव्हाच म्हणतो होतो की एका साईडला आहे गोलंदाजीची ताकद आणि एका साईडला आहे फलंदाजीची ताकद. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला गेले होते. जर आपण मागचा पाय पाहिला तर लेग स्टम्पच्या भरपूर मागे आणला होता आणि तिथून मात्र हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डच्या वरून नरेश मात्र यांचा तो प्रयत्न होता. स्क्वेकटचा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती 7. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता शांतारामजी, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतरचे 5 चेंडू, त्यानंतरच्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त प्रयत्न मणेरा यानं 3 धावा दिल्या. महत्वपूर्ण आहे का गडी सुद्धा बाद करताना दिसला. आताचा चेंडू बघितला, जो निर्धाव चेंडू सुद्धा आला. सुरेख गोलंदाजी प्रत्यक्ष पाहायला मिळाला आतापर्यंत पहिल्या षटकात. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका, ज्या फटकावर निश्चितच अपेक्षा नसते असा चेंडू टाकल्यानंतर मारणार फलंदाज कुठल्या विचारात असतं माहिती नसते, त्या कारणाचा एक चौकार चांगला आला होता. मात्र नंतर जे चांगली गोलंदाजी केली ती शेवटच्या 6व्या चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी करता आली आणि बघायला मिळाली आपल्याला. बदल होतोय गोलंदाजीमध्ये. क्या बात आहे. एक गुड न्यूज आणि गुड न्यूज देखील येते DBN लाईव्हच्या माध्यमातून की आत्तापर्यंत आजच्या दिवस रात्रच्या या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 26,000 लोकांनी आपली ही स्पर्धा पाहिली. शांताराम गरज साहेब, हा खूप मोठा आकडा. DBN लाईव्हच्या मार्फत 26,000. तुकाराम मांगेला बरोबर आहे. 2025 वर्ष आहे आणि 26,000 प्रेक्षक आतापर्यंत आजच्या दिवसातील लाईव्ह मॅचला बघताना दिसले. क्या बात आहे. DBN लाईव्हला खूपच शुभेच्छा सुद्धा आहेत त्याबद्दल. सामन्याकडे वळतोय. आखोड टप्प्याचा चेंडू, त्याचा पुरेपूर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय यशस्वी आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होताना दिसत आहेत. धावसंख्या 2ने वाढली जाते. चेतनांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना दिसतात. प्रयत्न हाच असेल. 24 चेंडूमध्ये 30, 35 किंवा 40 धावा संख्या जरी आली तरी कुठेतरी 1 ते 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न वाघवेल टीमकडून केला जाईल आणि हाच प्रयत्न असेल RK मोरवा या टीमचा. हीच प्लॅनिंग असेल आणि त्या प्लॅनिंगनुसार ती खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सुरू केली आहे. चांगला स्ट्रोक खेळला गेला. मंगेश पाटील यांच्या बॅटमधून 2 धावा संख्या झाली आहे ती 9. चर्चा होत आहे, सर्व ठिकाणाहून चर्चा होत आहे की ते जिंकायचं आहे, इथे जिंकायचं आहे. म्हणेन मोरवा संघाला विसरून चालणार नाही. आदल्या सामन्यामध्ये 36 धावांचं टार्गेट असताना 37 धावांचं टार्गेट असताना सुरेख फलंदाजी केली. 2 षटकार आले होते. म्हणजे रात्रीच्या वेळेस सुद्धा षटकार येणं हे सुद्धा ताकदीचं आणि टायमिंगचं एक प्रात्यक्षिक पाहायला मिळालं होतं. नक्कीच. आणि सध्याच्या घडीला शांताराम गरज साहेब, एक जर माहिती तुमच्यापर्यंत द्यायची गेली तर वाघवेल जो संघ आहे ना, त्या वाघवेल संघानं एक नवा इतिहास आग्रिकोळी सामाजिक संस्थेमध्ये लिहिला आहे. आणि तो इतिहास काय हे या चेंडूनंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. मनोज पाटील आहेत प्रोडक्शनसाठी. 1 धाव मिळेल. आतापर्यंत आपण शांताराम गरज साहेब 5 ओव्हरमध्ये 97 धावा पाहिल्यात. 5 ओव्हरमध्ये आपण 90 धावा पाहिल्यात. 5 ओव्हरमध्ये आपण 94 धावा पाहिल्यात. मात्र याच वाघवेल संघानं येत्या सीझनमध्ये या चालू सीझनमध्ये या वाघवेल संघानं 5 ओव्हरमध्ये 115 धावा फलकावर लावल्या होत्या. ऑन साईडला जोरकस फटका आहे. चेंडू जातोय तो म्हणजे द फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये. चेतन पाटील आहेत त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, फक्त सिंगल मिळेल. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजे 11. नक्की 11 धावा येत आहेत. दुसरं षटक चालू आहे. 3 चेंडूनंतर धावसंख्येचा वेग वाढायला हवा, प्रयत्न होईल. मात्र सिंगल डबलवर लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. ह्याच धावा तुम्हाला खूप फायद्याच्या होणार आहेत, त्यात काही शंका नाही आहे. लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शॉर्ट थर्डच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न मंगेशकडून होतोय. बघायचं आहे. इशारा येतो थर्ड पंचांकडे. बघायचं आहे 2 धावा पूर्ण होत आहेत का विकेट होतोय, हे सुद्धा महत्वाचं असणार आहे आताच्या ह्या चेंडूवर. थोडंसं लेझी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. जे फिल्डर होते थोडेसे आरामात आले होते आणि या कारणास्तव मात्र त्या सिंगलला डबलमध्ये क्विकमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मंगेश पाटील यांनी केला होता. मंगेश पाटील म्हणतात मी सेफ आहे. फागवेल टीम म्हणते की नाही, बॅटर आउट आहे. मात्र तिसरा पंचाचा निर्णय काय येईल शांताराम गरज साहेब, चला या आपण पाहूया. तुकाराम मांगेला थर्ड पंचांच्या भूमिकेत आहेत सध्याच्या स्थितीला.
निर्णय येईलच तोपर्यंत निश्चितच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते मंगेश यांच्याकडून. पण त्या रनिंग बिटवीन द विकेटचं परिवर्तन कशात होईल ना हे आता आपल्याला कळणार आहे. सगळ्यांच्या नजरा साईड स्क्रीनच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण स्क्रीन लावल्या त्या स्क्रीनद्वारे नक्कीच तुम्हाला दिसेल. यस OUT आउट. मंगेश पाटील या ठिकाणी बाद होत आहेत. अति घाई संकटात नाही असं घडलं गेलं मैदानामध्ये. गरजेचं होतं विकेट घेणं, विकेट येणं गरजेचं होतं वाघबीळ संघासाठी आणि तेच घडलं जाते मैदानामध्ये. दुसरा विकेट गडी बाद होताना दिसतो मंगेश यांच्या रूपाने. आणि आता धावसंख्या पाहायला मिळतात सध्याच्या स्थितीला 12. 2 गडी बाद होण्यावर दुसरं षटक चालू आहे ज्यामध्ये 4 चेंडू खर्च होण्यानंतर थोडीसा रिक्स होती. धोकादायक ही धाव मंगेश पाटीलनं काढण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करेल मी. एक चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत कुमार येतोय. न्यू बॅटर नरेश मात्रे आणि कुमार ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. धाबा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं षटक या ठिकाणी दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेतन पाटील आज शांताराम भाऊ तानाजी पाटील यांची 2 मुलं मगाशी आपण तानाजी पाटीलचा उल्लेख केला आणि आज तानाजी पाटीलची 2 मुलं या संघामध्ये खेळत आहेत. एक म्हणजेच तुम्ही गोलंदाज पाहताय चेतन पाटील आणि एक डीप लॉंग ऑफ रिजनमध्ये तुम्ही मनोज पाटील यांना पाहू शकाल. ही दोन्ही मुलं तानाजी पाटील यांची आहेत. 2 बंधू आणि तानाजी पाटील सुद्धा उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या या मैदानावर. निश्चितच एक शौकीन आणि आपल्या संघाची मजबूती वाढवण्यासाठी निश्चित कायमचे प्रयत्नशील असतात असा हा व्यक्ती तानाजी पाटील. त्यांचे 2 सुपुत्र इथे खेळताना सुद्धा दिसत आहेत. सामन्याकडे वळतोय परत एकदा. धावसंख्या असताना 12. सरळ ड्राईव्ह केला. झेल होतोय का बघायचं नाही. प्रयत्न केला होता गोंधळे आणि मात्र इथे पंकज गोंधळे यांच्याकडून झेल सुटतो. कदाचित आधी साईड झाला नसेल चेंडू असं मला वाटतं. नंतर त्याला चेंडू दिसला त्या कारणास्तव चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र इथे 1 धाव येते. झेल सुटला जातोय आणि महत्वाची 1 धाव सुद्धा येताना दिसते. नक्कीच अतिशय चांगला उल्लेख शांताराम भाऊ तुम्ही केला. खरोखर सुरुवातीला चेंडू आय साईड झाला नाही. पंकजची जी आपण देहबोळी मैदानाच्या आतमध्ये पाहिली त्यानुसार सुरुवातीला चेंडू आय साईड झाला नाहीये. मनोज पाटीलचे शब्द त्यांच्या कानावर अरे पंकज घे. त्यानंतर पंकज शूट झाला त्यामुळे ते व्यवस्थित कॅच पर्यंत पंकज पोहोचू शकला नाही. उलटा पुलटा यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. नरेश कडून लेग बायचा इशारा पंचात जातोय. 1 धावेत भर. धावसंख्या झाल्या आहे ती 14 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 म्हणजे 12 चेंडूमध्ये 14 धावा फलकावर लावल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये त्याहून अधिक म्हणजे 15 किंवा 15च्या पलीकडे 20 ही धावसंख्या जर RK मोरवा टीमनं फलकावर लावली तर ही मॅच नक्कीच अतिशय जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. हां नक्की. मी म्हणेन वाघील संघासमोर तर मला वाटतं 30चा आकडा वर दिसायला हवा असं मला वाटतंय. बलाढ्य संघ वाघबीळ संघ ज्यामध्ये गोलंदाजीचे मोठे फटकेबाजी खेळणारे खेळाडू आहेत. नंदू तर प्रयत्न असायला हवा 30 धावा काढण्याचा. अजून 2 षटकं बाकी आहेत. धावसंख्या 14 झालेली आहे. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकं महत्त्वपूर्ण असणार आहेत. गोलंदाजीमध्ये नंदू सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये आहे तो कुमार आणि नरेशची जोडी. नंदू पाटील यावेळेस फक्त चेंडूला डिफेन्स केलं गेलं. स्ट्राईक रोटेट कदाचित करण्याचं काम त्या ठिकाणी नरेश मात्रने केलं कारण कुमार 35 वयोगटातून 40 वयोगटामध्ये या खेळाडूचा आगमन झालंय आणि त्यानंतर नक्कीच कुठेतरी एक बॅटिंग ऑर्डर म्हणजे जवळपास 35 वयोगटाचा खेळाडू 10व्या क्रमांकावर शांताराम भाऊ यायचा. तो कुठेतरी 40 वयोगटात आल्यानंतर त्या खेळाडूला पुढे आणण्याचं काम मात्र केलं गेलं. त्याच्यामुळे त्या खेळाडूचा फायदा उचलणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त चेंडूला डिफेन्स केला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं गेलं आणि कुमार यांना स्ट्राईकवर आणलं गेलं त्या ठिकाणी टीम कॅप्टन नरेश मात्रेकडून. एक आकडा बदलला तर प्रमोशन सुद्धा होते लगेच इकडे. सामन्याकडे
ड्राईव्ह थर्ड मॅन क्षेत्राकडे चेंडू जातोय, एक धाव पूर्ण होतोय, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे, प्रयत्न यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि समाधान मानलं जाते एका धावेवर. तर निश्चितच वयाचा एक आकडा बदली झाला, लगेचच प्रमोशन, आणि ह्या प्रमोशनचा फायदा करावा लागेल त्याला. नक्कीच नक्कीच 35 मध्ये 40 वयोगटात पदार्पण झाल्यानंतर आपल्या टीमचा विश्वास आपल्यावर जास्त वाढतोय, आशा अपेक्षा आपल्या टीमच्या नक्कीच वाढतात आपल्यावर. यावेळेस चांगलाच फटका पण पाहिला, गणेश मणेरा थोडंसं शोधत राहिले होते चेंडू, फक्त मिळेल सिंगल, एकदा मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा, 7 विजेतापद. 8व्या विजेतेपदाच्या मात्र शर्यतीमध्ये आपण पाहतो वाघवेल टीमला, तर एका साईडला मात्र या ठिकाणी आर के संघाचा देखील प्रयत्न असेल की आम्हाला ग्रँड फिनाले खेळायचे आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता, बेटची एज लागून चेंडू ऑन साईडला शॉट्स पाहायला रिझर्व चेंडूला फील्ड केला गेला, सिंगल या ठिकाणी देखील नक्कीच मिळेल. नक्कीच एक एक धावाने सुद्धा आपण लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो, आपण टार्गेट ठेवू शकतो, असा प्रयत्न सुरू आहे. चौकार षटकार येतीलच, यात काही शंका नाही, प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र 1-2 धावा सुद्धा महत्त्वाच्या आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही, असं तिथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज खेळताना दिसतात, नरेश सारखा खेळाडू आहे, कुमार सारखा खेळाडू आहे, मात्र गोलंदाजी मार्ग जो खेळाडू आहे ना, तो सुद्धा सुरेख गोलंदाजी करताना दिसतो. नंदू ड्राईव्ह केला जातोय, नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू पडतो, एक धाव पूर्ण, इथे 2 होतात का बघायचा आहे, प्रयत्न केला जाणार आहे, थ्रो होतोय, सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचतोय, 2 धावा पूर्ण. ह्या महत्त्वाच्या धावा असतात आणि ते होत आहेत, आणि ह्याच धावा निश्चितच आपल्या संघासाठी मजबूती आणतील, काही शंका नाही आहे भरत भाऊ. नक्कीच नक्कीच म्हणतात ना, एका धावेला 2 धावेमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलं, आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की ह्या धावा आपल्या टीमच्या मजबूतीसाठी नक्कीच उपयोगी पडू शकतील. मात्र मागच्या वर्षाचा बेस्ट बॉलर होता नंदू पाटील, यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार नंदूनं 4 एप्रिल 2025 मध्ये घेतला होता, आणि तोच नंदू पाटील आपण गोलंदाजी ट्रॅकवर ह्याच मैदानावर मागच्या वर्षी चॅम्पियन ज्यावेळेस वाघवेल संघ ठरला होता. शॉर्ट बॉल होता, यावेळेस बॉलरच्या अगदी डोक्याच्या वरून स्ट्रोक खेळला गेलाय, एक धाव तर कंप्लीट झालाय. चांगली गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय, आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 21. नक्की 21 धावा होताना दिसत आहेत. 3 षटकांत 7च्या सरासरीने चालला आता तरी सध्या स्थितीमध्ये आहे हा, मी म्हणेन मोरवा संघ. 21 धावा होताना दिसत आहेत, अजूनही शेवटचा षटक हाताळणार आहे, आणि हा चेंडूंचा खेळ खेळताना निश्चितच धावा काढण्याचा प्रयत्न असेल, काही शंका नाही आहे. त्याचं 21 झालेत, येणारे 6 चेंडूमध्ये 10 एक प्रयत्न असेल, जेणेकरून तुमच्या मते 30 धावा. मगाशी तुम्ही उल्लेख केला की कुठेतरी 24 चेंडू 30 धावा हे समीकरण असायला हवं, 30 धावसंख्येपर्यंत आर के संघांना पोचायला हवं, म्हणजे कुठेतरी समाधानकारक ती धावसंख्या असेल. त्याच्यामुळे शेवटचे चेंडू आहेत म्हणजे 10चा एक आपण आकडा एक अंदाज लावू शकतो की या 6 चेंडूमध्ये 10 धावा कमीत कमी यायला हव्यात आर के मोरवा या टीमकडून, तर मात्र 30-31 धावसंख्या ही होऊ शकेल. मी म्हणेन भरत भाऊ 8 धावा आल्या तरी सुद्धा 30 धावांचा आकडा दिसेल, कारण चेस करावे लागणार आहेत ना, आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एक आकडा दिसणं महत्त्वाचं आहे की बाबा 3-0-3चा असा आकडा दिसतोय, थोडासा आपला समाधानकारक असणार आहे. मात्र प्रयत्न असणार आहे ह्या षटकामध्ये 8 ते 10 धावा काढण्याचा प्रयत्न असेलच. बघायचं आहे कशा पद्धतीने कुमार खेळतोय, कशा पद्धतीने नरेश खेळतोय. गोलंदाजी मार्ग पंकज गोंधळे सुरेख गोलंदाज, चेंडूला लपून गोलंदाजी करताना आपल्या स्वतःचा एक चांगला ॲक्शनवर गोलंदाजी करताना दिसणार हा गोलंदाज. हा चेंडू हवेत आहे, बघायचा नो मॅन्स लँड ठिकाणी चेंडू पडतो, 1 धाव होतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. भरत भाऊ या 2 धावांनी संघाला नेऊन ठेवलं जातंय 23 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एखादा मोठा फटका नक्कीच या धावसंख्येला एक चांगला आकार देऊ शकला असता, आणि तोच प्रयत्न टीम कॅप्टन नरेश मात्रे यांचा होता. थोडासा धोका पत्करला होता, रिक्स घेतली होती हा स्ट्रोक खेळताना नरेशनं. पंकज गोंधळे मालिकावीर पुरस्कार घेतला होता 4 एप्रिल 2024 मध्ये. याच गोलंदाजानं वेगवान चेंडू बीट झाला, त्या ठिकाणी
बॅटर आणि बीट झाला त्या ठिकाणी यष्टीरक्षक. मॅचची एज आहे, पंच म्हणतायत एक धाव या ठिकाणी देखील मिळेल. एका धावेनं धावा संख्या झाली आहे ती 24 धावा. किती मोठ्या प्रमाणात धावाचं प्रमाण आहे शांताराम घरत साहेब, आपण पाहू शकाल. अक्षरशः असं वाटतं की पूर्ण गवत ते ओळं झालंय, पाणी शिंपडलं आहे की काय या मैदानावर. असं वाटते नोव्हेंबर महिना चालू आहे, जोरात धाव पडते. जर ही मॅच थोडीशी अजून लांबली असते तर मला वाटतं प्रमाण अधिक वाढलं गेलं असतं धावाचं. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघायचा आहे कशा पद्धतीने 4 चेंडू खेळले जातील मैदानावर. धावसंख्या 24 वर असताना कुमार फलंदाजी मार्कवर. अवांतर चेंडू होतोय का नाही, सुरेख चेंडू हाताळला जातोय, क्रीजचा वापर केला जातोय गोलंदाजाकडून, नाही त्याचा यशस्वी होताना दिसतोय. धावसंख्या 24 वर स्थिरावली असताना 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष. 3 चेंडू मध्ये 4, 3 चेंडू मध्ये 3, 3 चेंडू मध्ये काही डॉट बॉल, काही विकेट, काय घडेल. ऑन साइडला पुन्हा एकदा वेळेस मला मिस्टर स्टोक आहे, मात्र सेफ मध्ये चेंडू लँड होईल. एकदा तर वेगाने पूर्ण केले, डबल साठी प्रयत्न केला होता कुमारनं, मात्र हा प्रयत्न फसला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात कुमार या ठिकाणी बाद होत आहेत. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावा संख्या झाली आहे ती 25. महत्वपूर्ण मॅच, इथून जिंकला तर टॉप 3 मध्ये आपला प्रवेश निश्चित असेल. आणि जरी इथून एखादा संघ जरी हरला शांताराम घरत साहेब, तरी देखील तो संघ देखील नाराज होऊन इथून जाणार नाहीये. तर नक्कीच त्या टीमला देखील या ठिकाणी आपण एक आकर्षित पारितोषिक देणार आहोत. निबॅटर येतोय हे प्रशांत ना, हेमंत मोरेश्वर राऊत. यस, हेमंत मोरेश्वर राऊत ना, हा मला माहित आहे चेतन, तुझ्या कुटुंबातला आहे तो. हेमंत राऊत, एचएम राऊत. हा चेंडू फाईन लेग, एकदा धाव पूर्ण होतय. एकावं समाधान. धावसंख्या 26 जाऊन पोहोचली असताना शेवटचा चेंडू अजूनही बघा, चेंडू झालाय काळा. अभि ठीक करतो आता, गोरा होईल बघ पावडर लावून. ती शांताराम घरत साहेब, ती पावडर आहे की ती विभूती आहे ते पण कळत नाही. मगाशी तो चेंडू त्या चुन्यामध्ये मिक्स केला आणि चेंडू टाकला गेला आणि क्लीन बोल्ड झाला होता पंकज गुंदले. दांडी गुल झाली होती पंकजची. आणलाय तिकडे. जडीबुटीवाला शिक्का आहे तो सगळा, ती सगळीकडे स्पॉट लावून ठेवल्यात. ज्याला आपल्याकडचा चुना संपणार नाही. पंकज सज्जोदय, लाईन खराब बघा. वाईटचा इशारा येतो नक्कीच. एक अवांतर धावेचं भर पडली जाते. 27 धावा मी म्हटल्याप्रमाणे 27 झालेले आहेत. अजूनही 1 ते 2 धावा येणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आहे, टार्गेट मी म्हटल्याप्रमाणे ठेवायची असेल तर तसं होणं गरजेचं आहे. एक ड्राईव्ह केला, एक धाव होईल यात काही शंका नाही. बघायचं कशा पद्धतीने एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, आणि बाद. एक धाव आणि गडी बाद होताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 षटकानंतर तब्बल 28 धावा, म्हणजे 29 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. आणि हे लक्ष्य पार करण्यासाठी वाघविल संघ आपल्याला 24 चेंडूचा खेळ पाहायला मिळणार आहे. आणि तुमच्या समोर समालोचक कक्षामध्ये बदल करून येताना दिसेल तुकाराम मंगल्यांचा आवाज. धन्यवाद भरत राऊत.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपण जाऊया आजच्या दिवसातील शेवटचा मॅच, शेवटची इनिंग. आणि आता पाठलाग करायचा आहे तो 29 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. बघूया कशा पद्धतीनं पाठलाग वाघबीलचा संघ करतोय आणि त्या 28 धावा डिफेंड करण्यासाठी मॅचला झाली सुरुवात. गणेश मनेरा आणि प्रयत्न मनेरा ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटकात आणण्यासाठी लक्ष्मीदास. बघा तानाजी पाटीलला पूर्ण अनुभव होता की दव पडेल, थंडी लागेल, त्याच्यामुळे ते स्वतः बघा थंडीचं जॅकेट घेऊन आलेत ते इथे नारंगीला. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या हाताळला गेला. टार्गेट जर आपण पाहिलं तर या ठिकाणी टार्गेट सेट केला आहे 29 धावा या वाघवेल संघाला करायच्या आहेत आणि पहिला चेंडू येतोय डॉट निर्धाव. शॉर्ट बॉल आहे, यावेळी लॉफ्टेड स्ट्रोक खेळला गेला, स्क्वेकटचा फटका, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल तो म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावासाठी चौका. सुंदर सुंदर फटका बॅकफुटला गेला, जागा बनवल्या. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकात खेळ सुरू असताना 29 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करते तर वाघबीळचा संघ ते बघूया. एक चौकारण समीकरण जवळ आणण्याचा प्रयत्न गणेश मनेरा याने केला होता. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला, अपेश केला होता. जोपर्यंत डीप इंडिकेटरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि दुसरी धाव घेताना गडी बाद झालेत. गणेश मनेरांना परतावं लागतंय या चेंडूवरती. आणि जसं आपण चर्चा करतोय हे दोन संघ एकमेकांशी भरपूर खेळलेले आहेत आणि या मैदानावरती जसं आपण चर्चा करतोय गेल्या वर्षी मोरवा संघ या टप्प्यावरती पोहोचला होता, पण या टप्प्याच्या पुढे म्हणजे टॉप 3 मध्ये जाताना आपण पाहिलं होतं, पण त्याच्या पुढे जाताना पाहिला नव्हता. हे वर्ष बघूया त्यांच्यासाठी तसं घेऊन आलंय का, की दुसऱ्या बाजूला वाघबील संघ जो फॉर्म त्यांचा या स्पर्धेमध्ये कायम आहे या चालू हंगामामध्ये तो पुढे चालू ठेवतात का. नक्कीच तोच प्रयत्न असेल. मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, त्या ठिकाणी कुंदन ठोंबरे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 6 धावा. लक्ष्मीदास माची 29 धाव्याचं टार्गेट, 29 धावा या समोर ठेवल्या आहेत वाघवेल टीमच्या. लक्ष्मी डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला होता खेळण्यासाठी, एकदा तर पूर्ण केलं. इथे बघा ही विकेट सॅक्रिफाईस केली जात आहे. याचं कारण तर याच्या नंतरचे येणारे जे फलंदाज आहेत वाघवेल टीमचे, म्हणजे म्हणायचं गेलं पंकज गोंधळे, केतन पाटील, नंदू पाटील, ज्ञान पाटील, त्यानंतर राकेश, हे जे नामांकित खेळाडू वाघवेल टीममध्ये आहेत, हे खेळाडू लवकरात लवकर खेळपट्टीवर कसे येतील या प्रयत्नामध्ये मात्र ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली.
मागच्या सामन्यामध्ये देखील अशीच स्ट्रॅटेजी आखली गेली होती. जर आपण पाहिलं होतं त्या सामन्यामध्ये आणि या सामन्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखण्याचा प्रयत्न टीम वाघबीळचा संघ करतोय. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मालवणीच्या अगेन्स्ट देखील अशीच डावपेच आपण पाहिले होते. खास करून वाघबीळ संघाचे पंकज गोंधळे न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. लक्ष्मीदास प्रयत्न करतोय या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा. आणि ही स्ट्रॅटर्जी नेहमीच आपण पाहिलंय वाघवीळ टीमची. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आज आपण पाहतोय वाघवीळ संघ 7 विजेतेपद या टीम जवळ आहेत. तर याचं कारण त्याची ती प्लॅनिंग. एक मोठा फटका खेळायचा होता, डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय, डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी मेघनाथ मात्रे. 1 धाव फक्त मिळेल. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी मेघाकडून आपण पाहिलं. धावासंख्येत भर, धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. आणि या स्ट्रॅटर्जीनं तुकारामजी आज 7 जेतेपद 7 विजेतेपद वाघवीळ संघांना पटकावलेत. हीच त्यांची स्ट्रॅटर्जी. कारण आपल्याकडे 50 वयोगटातील खेळाडू ओपनिंगसाठी जाईल, 45 वयोगटातील खेळाडू त्यांच्यासोबत असेल, 1 डाऊनचा खेळाडू देखील 45 एजचा असेल आणि तिथून मात्र 40चे. म्हणजे आपल्याकडे जे 40चे खेळाडू आहेत हे 40चे खेळाडू लवकरात लवकर खेळपट्टीवर कसे जातील हा प्रयत्न नेहमी वाघवीळ संघाचा असतो. पण त्याचे डावपेच का सक्सेस झाले या वर्षीमध्ये. जसं तुम्ही उल्लेख केला 50चे बाद झाले, 45चे बाद झाले, पण त्याचे 40चे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. जो फॉर्म कायम ठेवलेला आहे या वाघबीळच्या संघाने कदाचित तिथे यशाचं गमक असावं किंवा त्यामध्ये त्यांचं यश जे लपलेलं असावं असं सांगणं चुकीचं ठरणार नाही आहे. गोलंदाजीसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी चेतन सज्ज होताना आपण बघतोय. स्ट्रायकरला पंकज गोंधळे प्रमुख फलंदाज आहे वाघबीळ संघाचा, ज्याच्यावरती बरंचसं निर्भर आहे या सामन्यात. तर चित्र वाघबीळ संघाचं कुठेपर्यंत चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक फील्ड करतील. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एकच धाव चेंडूवरती पूर्ण चांगलं फील्ड केलंय मेघानं. आणि चांगलं क्षेत्ररक्षण. आणि जवळपास या 1च्या साह्याने धावासंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. कुंदन ठोंबरे स्ट्राईक एंडवर आले आहेत. मॅच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही टीमला पूर्ण कल्पना आहे की हे मॅच महत्त्वपूर्ण आहे. इथे बघा कुंदन ठोंबरे आल्यानंतर जर पाहिलं आपण डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये मेघा होते, ते मात्र येऊन या ठिकाणी जवळजवळ आपण पाहिलं तर सेलिमी डाऊन रिजनमध्ये येऊन उभे राहतात, जेणेकरून कदाचित हा सिंगल थांबवण्याचा प्रयत्न असेल. हाच प्रयत्न होता या ठिकाणी. मेघनाथ गोंधळे यांना स्ट्राईक पासून थोडंसं लांब ठेवायचं होतं, स्ट्राईक पासून वंचित ठेवायचं होतं आणि यासाठी मात्र कुंदन ठोंबरे यांना तो सिंगल द्यायचा नव्हता. त्यासाठी ती फील्ड खास करून सजवली गेली होती. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की तीच गोष्ट होती. स्ट्राईकपासून थोडंसं लांब ठेवायचा प्रयत्न केला गेला होता आणि पुन्हा एकदा पंकज स्ट्रायकरला सज्ज होतील. मागचा सामना मालवणीविरुद्ध देखील योग्य वेळेला तो ठोकलेला षटकार, तो चौकार आपण जो पाहिला होता मागच्या सामन्यामध्ये. अजून एक फटका, क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, दुसरी धाव देखील पूर्ण 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करता येतं पंकज गोंधळे. या 2 धावांनी धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलाय. 29चा पाठलाग करायचा आहे. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ राहिला तर बरोबर 15 चेंडू आणि धावा करायच्या त्या 17. 15 चेंडू 17 धावा. काही चेंडू डॉट आले तर नक्कीच आणखीन मजा येईल या मॅचला. चेतन राऊत टेन्शन घेऊ नका वाघबीळ. चुना जर मैदानाच्या आतमधला संपला तर आपण घरातून पीठ आणू, पण टेन्शन घेऊ नका. आणि म्हणजे चुन्यावर आढळले म्हणजे बरेचसे असे मित्र आहेत की काही जण पाठवून आवाज देखील करत होते आणि सगळी मेहनत पाण्यात नाही गेली, सगळी मेहनत दवात गेली.
जसं पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्राईक केलेला पंकज. थोडे थांबले, ते थांबलेले पण रनर स्टार्ट केला होता त्याने. 1:03 झालाय आणि उद्या कदाचित फायनल होईल त्यावेळेला 3:01 होईल ना. आता 1:03 झालाय ना. उद्या फायनल होईल तेव्हा 3:01 होईल. बॅक टू द बॉलर फील्ड केलं गेलं या चेंडूला. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. चांगली गोलंदाजी. 14 चेंडू आणि धावा करायच्या त्या 17. 14 चेंडू 17 धावांची गरज आणि खरोखर अप्रतिम त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं चेतन राऊत कडून. मिस केलाय हा बॉल, मिस केलाय. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेलाय. एक अनुभवी गोलंदाज एका अनुभवी फलंदाजासमोर अशा प्रकारे चेंडू टाकतोय त्यावेळेस नक्कीच खऱ्या अर्थानं ते चित्र पाहायला खूप मजा येतं. अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला. चेंडू येतो निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगतात 13 चेंडू आणि 17 धावा. 13चा आकडा पण खतरा आहे, 17 तर खतरा आहेच. 13चा फेरा, 17चा खतरा डोक्यावरती आहे. असे आपले काही मित्र पुण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही गायछाप चुन्यात गेले, तसंही झालेलं आहे. हातचे चेंडू चुन्यात गेलेत. म्हणून मी सांगितलं ना, काही मित्र पुण्यामध्ये गेले म्हणजे पुण्यात राहायला गेले, काही पुण्यात गेले, काही पिण्यात गेले आणि बाकीचे उरले गायछाप चुन्यात गेले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर आहेत पंकज गोंधळे. फुल टॉच चेंडू ऑन साईडला डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा तर पूर्ण झालं. डबलचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो थोडासा उशिरा येतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. या 2 धाव्यांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आणि उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज आपण उद्या दिलेल्या वेळेवरती किंवा वेळेच्या अगोदर दाखल व्हा, जेणेकरून उद्याचा शेड्यूल देखील आपल्याला जो व्यवस्थित पार पडला जाणार आहे. उद्याचा शेड्यूल जो स्टार्ट होणार आहे. उद्या नक्कीच पहिली मॅच असेल ती उद्या पहिली मॅच ठीक 2 वाजता सुरू होईल आणि उद्या पहिलाच सामना असणार आहे. बी गटातील तो जवळपास पहिल्या फेरीतील 3रा सामना असेल. NS भाईंदर वर्सेस मालजेपाडा या दोन्ही संघांना उद्या ठीक 1:30 वाजता या ठिकाणी हजर राहायचं आहे. 1:30-1:45 वाजेपर्यंत ते हजर राहायचं आहे. 2 वाजता बरोबर पहिला चेंडू या मैदानावर टाकला जाईल. चला घाई करा प्लीज. अरे वाशी जनाए दोस्त, आखिरी गाड़ी छूट जाएगी. चला 12 चेंडू 15 धावा. मॅच सुरू करा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी साठी सज्ज होतात गोलंदाज कुमार. मागचा मॅच आपण कुमारनं अशाच पद्धतीनं आपल्या बाजूने झुकवला होता. आकुटप्याचा चेंडू होता. स्कूप केला चेंडू. चला पाठीमागे जोपर्यंत फील्डर येईल, फील्ड करतील, धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओ हो, गलती से मिस्टेक. मेघानं बरोबर योग्य वेळेला संधी साधले. गलती से मिस्टेक वाला गाना बजा है. गलती से मिस्टेक नहीं, ये सबसे बड़ी मिस्टेक. हा ना की धाव पूर्ण करू की नको. कुंदन ठोंबरेचं जेव्हा मी म्हणेन लक्ष नव्हतं पंकजकडे त्यावेळेस पंकजने शूट झाला होता
अक्षरशः कुंदन ठोंबरे यांची पाठ होती पंकजकडे, त्याच्यामुळे तो कुंदनला कळलं नाही की पंकज माझ्या दिशेने धावत येतोय की नाही. नाही, पहिल्या तर कुंदनला काय करतं, ती दुसरी धाव पूर्ण करायची होती. ती दुसरी धाव पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न केला गेला, त्याच्यामुळे कदाचित तो घटना घडली असावी की तशा असं. कारण आपण जोपर्यंत पोचत नाही तेव्हा रिटर्न फिरू शकत नाही, तसा खेळ आहे. त्याच्यामुळे पुढे गेले 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 आणि मागे फिरताना कमी झालेत. पण ही बघू असं घडतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला. आयुष्यात मग आयुष्यात देखील नाही आपल्याला कधी कधी असा स्वतःवर तर पण राग येतो, असं चूक झाल्यानंतर. कधी येतो ते आपण सांगूया. पण आता नवीन फलंदाज नंदू पाटील गेलेत. नंदू पाटील स्ट्रायकर एंडला. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, इथे गडी बाद झालाय. नंदू पाटील, ओहो, एक बार गलती हुई थी, ये तो गलतियों पे गलतियां. काय घडलंय आता? हे घडलंय बिघडलंय. पहिला पंकज गोंदलेच्या रूपानं बिग विकेट, आता नंदू पाटील मागच्या 2 सामन्याचे 2 मॅच विनर बाद झालेत. एकदा घडली ती चुकी, दुसऱ्यांदा घडली ती काय, ती देखील चुकीच म्हणावी लागेल. एक मोठी विकेट नंदू पाटील बाद होत आहेत आणि दोन्ही विकेट ज्या पडल्या गेल्यात, प्रामुख्यानं ज्या महत्त्वपूर्ण विकेट आहेत वाघबीळ संघाच्या, या महत्त्वपूर्ण विकेट प्रामुख्यानं रनआउटच्या स्वरूपात पडले गेलेत. त्यांच्यामुळे नक्कीच इथे कदाचित थोडंफारच का असू देना, मात्र इथे थोडाफार अंडर प्रेशरमध्ये वाघबीळ संघ आला आहे. नाही, आला आहे नक्कीच. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, बरोबर एक्झॅक्ट पोझिशन होती हा मालवणीच्या अगेन्स्ट. मालवणीच्या अगेन्स्ट वाघबेलची बरोबर अशीच पोझिशन होती. 9-13 आणि नंदू पाटील यांच्या बॅटमधनं 6 षटकार आला होता. त्या मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. तुम्ही उल्लेख केला चूक. बघा, छोटी असते ती चूक असते आणि मोठी असते ती चुका. चुका ही चूक नाही, चुका झाल्यात. थोडंसं मोठं आणि त्याच्याहून छोटं असतं तो टेकस. स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, उलटा पुलटा, आडे तेडे दे घुमा के. आमचे डीजे वाले भाई आहेत, गाणं नाही वाजवत पण मध्ये भरपूर काही चाललंय या मैदानात. 8 चेंडू आणि धावा करायचे ते 13. 8 चेंडू 13 धावा. प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण आहे. उलटा पुलटा स्ट्रोक करण्याच्या नादामध्ये मात्र इथे एक चेंडू मात्र डॉट होतोय या ठिकाणी. कुमार, आतापर्यंत चांगली गोलंदाजी कुमार मार्फत केली जात आहे. केतन पाटील आहेत स्ट्राईक एंडवर. यस यस यस, इथे मात्र आणखीन एक विकेट. हा जवळपास 3रा धक्का बसतोय वाघबीळ संघाला. वाघबीळची त्रिमूर्ती डग आउटच्या दिशेनं. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात पंकज गोंदले, त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात नंदू पाटील आणि त्यानंतर मात्र देखील केतन पाटील देखील जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाहीये. केतन पाटील देखील परत आहे डग आउटच्या दिशेनं. यामुळेच म्हटलं की मी वाघबीळची त्रिमूर्ती मात्र डग आउटच्या दिशेने परतते. धावसंख्या अगदी स्थिरावलंय. आता मात्र समीकरण बदललेत. धावसंख्या आहे ती म्हणजे तब्बल 16. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 13. 8 चेंडू 13 धावा. 7 चेंडू, माफ करा, 7 चेंडू आणि 13 धावा. प्रशांत बरोबर लक्ष आहे, कारण 7-13 चाहिए, 7-13 चाहिए. आणि आता लॉंग ऑफला फिल्डर आहेत नक्कीच तेही सांगतात की 7-13 चाहिए, 7-13. तेरा 7 चाहिए या 7-13 चाहिए. 7 महत्वाची आहे, कारण सध्या समोरच्या कक्षामध्ये आमच्या साथीनं भारत राऊत देखील आहेत. कारण 7 नसली तर मजा येत नाही. त्याच्यामुळे आज थोडासा लोड होता. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील
ओव्हरलोड होता, त्याच्यामुळे असं थोडंसं थकवा आम्हालाही जाणवतं, कारण आज दिवसभर समालोचन केल्यानंतर परत एकदा मध्यरात्रीपर्यंत कॉमेंट्री करणं थोडंसं कठीण असतं. पण हे मैदान आहे आणि हे मैदान नेहमीच आपल्याला खुणावत असतं. अकोटप्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, जोपर्यंत मिड विकेटच्या रिझनमध्ये फिल्डर जाईल, फील्ड करेल. आता कहाणी आले 6 चेंडू आणि 6च्या बरोबर डब्बल 12 रन करायचे आहेत. सहा चेंडू आणि या 6 चेंडूनं मात्र भरपूर काही या 6 चेंडूमध्ये घडणार आहे, भरपूर काही या 6 चेंडूमध्ये बिघडणार आहे. पण मागच्या 6 चेंडूने पण भरपूर काही घडले, कारण 12-15चा मॅच होता. या षटकामध्ये फक्त 3 रन खर्च केलेत गोलंदाजानं. कुमारनं मागचा सामना देखील असाच आपल्या बाजूला झुकवला होता आणि आता देखील तसं आहे. 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 12. गोलंदाजी मार्कवरती मंगेश. पांजूच्या अगेन्स्ट देखील जवळपास 6 चेंडू, मला वाटतं 16 धावा होत्या. मंगेश पाटील गोलंदाज होते आणि त्या 16 धावा पांजू संघाला करू दिल्या नव्हत्या. आणि जेव्हापासून चेंडू त्या चुन्यात गेला तिथपर्यंत खेळ बदलला. आणि मी तर म्हणेल ज्या वेळेपासून त्या चेंडूला चुना लावला गेलाय ना, त्यावेळेपासून त्या चेंडूनं मात्र फलंदाजाला चुना लावलाय. नक्कीच बऱ्याच काही गोष्टी घडल्यात, पण मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मैदानावरती आहे. शेवटचं षटकाचं खेळ. सर बरं, पुन्हा आपण चेक करूया. यस, चेक करूया आपण. भले 5 मिनिटं जातील पण चेक करूया आपण. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये ती आपण चेक करूया. चला, चेक झालंय आणि त्यानंतर पहिल्यानंतर निष्क्रियचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू अगोदरच्या ओव्हरचा.
बघा शेवटचं षटक जर आपण शेवटचं षटक जर बघितलं तर पहिल्या चेंडूवरती धावबाद झाले पंकज गोंधळे, दुसऱ्या चेंडूवरती धावबाद झाले नंदू पाटील, तिसरा चेंडू डॉट बॉल आला, चौथ्या चेंडूवरती विकेट आला लेग बिफोरचा आणि पाचव्या चेंडूवरती 1 रन आला. बरोबर आहे का? पहिला चेंडू धावबाद, दुसरा धावबाद, तिसरा डॉट, चौथ्यावरती विकेट, पाचव्यावरती 3 रन आले. बरोबर ना? 5 चेंडू झालेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे मागच्या षटकाचा. समीकरण बघणं गरजेचं आहे. 7 चेंडूचा खेळ आहे आणि 7 चेंडू मध्ये आता 12 पाहिजे ना 12. शेवटचा बॉल 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. वो बुलाती है लेकिन जाने का नहीं, वो भागते हैं लेकिन विकेट लेने का नहीं. ते आपण बघतोय. वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो भागते हैं लेकिन विकेट लेने का नहीं. आता समीकरण बरोबर आले 6-12. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच गोलंदाज येईल मंगेश पाटील. आता मात्र सामना थोडासा कठीण होऊन बसला आहे. मध्यरात्र होऊन गेले, जवळपास 1 वाजून गेला आहे आणि तरी देखील मी तर म्हणेन जर लाईव्ह टेलिकास्ट चेक केलं ना तुकाराम भाऊ, अजूनही भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. नाही, एक प्रेक्षकाचा आपण आभार मानूया किंवा त्याचं कौतुक करूया. त्याने जसं षटक संपलं ना त्याला लगेच त्याने कॉमेंट दिले की बाबा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. इतकं दक्ष होते ते प्रेक्षक. थँक्यू. मंगेश पाटील पहिलाच निर्धाव चेंडू आलाय. पहिला डॉट बॉल आलाय. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना आता 5 चेंडू 12 धावा. 400 विचार करा, 1 वाजून गेला आहे. 400 प्रेक्षक 400 दर्शक अजूनही मॅच पाहतात, अजूनही लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत ही मॅच. आणखीन एक चांगला चेंडू पाहिला या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील मंगेश या ठिकाणी डॉट टाकतोय. समीकरण बदललं गेलं आहे. 4 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि या 4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 12. नाही, म्हणून त्या प्रेक्षकाचा देखील आभार आहेत. रोहित मनेर आहेत ज्यांनी कॉमेंटरी दिलेली होती की बाबा 1 चेंडू बाकी आहे. पूर्ण षटकाचा खेळ त्यांनी तिथे टाकला होता. मिस टाइम स्ट्रोक झाला. मिस टाइम स्ट्रोक स्वतः मंगेश चालले जेल टिप प्रयत्न केला गेला होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. त्याकरता थँक्यू रोहित आणि धन्यवाद. कारण इतकं वेळ गेला तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग बरोबर खेळून आहे. आता समीकरण बघूया. 3-10
उद्या बरोबर एवढाच वेळ होणार आहे फायनलच्या मॅचला. 3 वाजून 10 मिनिटं उद्या होतील, नक्कीच होतील. 3 वाजून 10 मिनिटं काय 3:30 पण वाजतील उद्या. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 10. यावेळेस स्ट्रोक अतिशय जबरदस्त आहे, मात्र मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. या क्षणी मात्र टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ मिस्टर ज्ञान पाटीलचा. अतिशय सुंदर त्या ठिकाणी कॅच टिपलाय गेला. कोण आहे त्या ठिकाणी? जयेश का? यस, जयेशनं अतिशय सुंदर कॅच टिपलाय. अंडर प्रेशर थोडंसं दबावामध्ये होते आणि हा चांगला प्रयत्न ज्ञाननं देखील केला होता. ज्ञाननं चांगला प्रयत्न केला होता, फटका चांगला खेळला होता, बॅटच्या मधोमध नाही आलाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती राकेश सज्ज होते. नवीन फलंदाज आता कहाणी आली ती 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे नाही, 2 चेंडूमध्ये करायचे त्या 10 धावा. आता बघूया मोरवा मास्टर संघ जसा भारतीने उल्लेख केला होता, मागच्या 3 वर्षामध्ये जे आलेत त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेत. फक्त एक जो टप्पा त्यांना त्या फायनल पर्यंत जायचं आहे. देखील त्यांचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न होतं, म्हणून आज त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. अजूनही आहे, मॅच आहे कारण या चेंडूवरती जर चौकार राकेश पाटील आलेत. नवीन फलंदाज राकेश सज्ज होत आहेत. स्ट्रायकरला राकेश व्हाईट बॉल आला होता आणि हा जर चेंडू मागे निघून गेले असतात तर नक्कीच मी तर म्हणे फर गेला असता. मात्र एक नशीब आहे की चेंडू हाडला गेलाय. 2-9 2 चेंडू 9 धावांची गरज. ग्रीप मिळत नसेल कदाचित. मी मगाशी देखील म्हटलं की दबावाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू देखील खराब होत आहे, शूजला देखील मोठ्या प्रमाणात ती माती बऱ्याचशा फिल्डरच्या लागले गेले आहे, त्याच्यामुळे कदाचित ती ग्रीप मिळत नसेल. त्या कारणास्तव हा चेंडू हातातून निसटला गेला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावा करायच्या आहेत 9. दोन्ही टीमच्या विकेट जर चेक केल्या तर माझ्या मते वाघवेल संघाला या 2 चेंडूमध्ये 9 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. कंपल्सरी मॅन्डेटरी आहे आता त्यांना त्या 2 चेंडू 9 धावा. पण 2-9चा मॅच जिंकायचा आहे ना, तर पुढच्या चेंडूवरती एक मोठा फटका, एक चौकार, शक्य झाला तर षटकार. बोल्ड बघूया. पण स्टंप को लगा है लेकिन बेल्स नहीं गिरी है. अगदी मी तर म्हणेल तुकारामजी, तो स्टंपच्या मधून चेंडू निघून गेला. मधून निघून गेल्या पण बेल्स का पडली नाही का? वरती फेविस्टिक लावलंय का काय? ते चेक करतात, पंच चेक करतात. बघा जेपी येत आहेत ते चेक करतायत. अगदी स्टंपच्या मधून तो चेंडू निघून गेला होता. मात्र नक्कीच नशीब बघा, आपण त्या खेळाडूचं नशीब पाहू शकतोय राकेश यांचं. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे, 1 चेंडूमध्ये 9 धावा होऊ शकतात. मंगेश टू राकेश. वाईट चेंडू आहे इथे. मात्र अजूनही मॅच संपली नाहीये. खराब चेंडू पाहायला मिळते. मी म्हटलं नाही 1 चेंडू 9 धावा का होऊ शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे आणि कधी कधी नशिबाचे दरवाजे असे उघडतात ना एखाद्या टीमचे की 1 चेंडू मध्ये 11 धावा असला तर तो संघ जिंकून जातो. असंही नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला एक मेन गेट आहे, पण त्याच्यापेक्षा बाकीचे दरवाजे पण आहेत या मैदानावर येण्यासाठी. कदाचित तो दरवाजा उघडला असेल मॅचचा, सांगू शकत नाहीये. कुछ भी कहा नहीं जा सकता. 1-8. 1 चेंडू 8 धावांची गरज. नशिबाचा खेळ आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू हाताळला गेला आणि अशा रीतीने आपण या ठिकाणी पाहतोय प्रथमच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ NCC नारंगी क्रिकेट क्लब आयोजित आगरी कोळी समाज मास्टर चषक 2025 मध्ये प्रथमच RK मोरवा संघ ग्रँड फिनाले म्हणजे जवळपास टॉप 3 मध्ये प्रवेश करतोय, इतकं मात्र मी निश्चित म्हणू शकतोय. अभिनंदन RK मोरवा.
आणि अभिनंदन वाघबीळ मास्टर्स, कारण वाघबीळ मास्टर्स जरी इथे पराभूत झाला असला तरी देखील वाघबीळ संघानं जवळपास क्रमांक 3चं ते पारितोषिक हे पटकावलं आहे या ठिकाणी. 2024 मध्ये सेमीफायनल पर्यंत प्रवास, 2023 मध्ये सेमीफायनल पर्यंत तो प्रवास आणि 2025 मध्ये मात्र हा प्रवास संपलाय आणि थेट मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे, तो म्हणजेच आर के मोरवा या टीमनं. चला, लाईव्ह टेलिकास्ट जर मालजीपाड्याचे खेळाडू पाहत असतील, NS भाईंदर टीमचे खेळाडू लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील या वेळेमध्ये, तर मी त्यांना विनंती करतोय की उद्या 1 वाजता या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा दुपारी. चला, मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मंगेश पाटील. मॅन ऑफ द मॅच मंगेशने यायचं आहे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी. आणि वाघबीळ टीम, वाघबीळ या, सर्व खेळाडू या. वाघबीळ चला, या वाघबीळ संघाने यायचं आहे. क्रमांक 3चं पारितोषिक या ठिकाणी वाघबीळ संघ